नमस्कार. नोकरी जाहिरात कट्टामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण पाहतोय जॉब संदर्भातली ही जी जाहिरात, या जाहिरातीमध्ये अगदी 2च मिनिटांमध्ये मी तुम्हाला 12वी पास ITI याशिवाय तुम्हाला इतर काही जागांकरता ही जी जाहिरात निघालेली आहे ती तुम्हाला सांगणार आहे. मात्र त्या अगोदर आपला चॅनल अजूनही कोणी सबस्क्राईब केला नसेल, तर आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा. तर बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन इथं बघा ड्राफ्ट्समन पदाच्या एकूण 42 जागा निघालेल्या आहेत. याशिवाय हिंदी टायपिस्टच्या 10 जागा, स्टोअर कीपर टेक्निकल बघा 300 जागा. इथं भरपूर लोक अप्लाय करू शकतील. स्टोअर कीपर 300 जागा आहेत. याशिवाय ऑपरेटर कम्युनिकेशन 261 जागा. त्यानंतर ऑपरेटर एक्स्कवेटिंग मशीन्स मशिनरी ऑर्डिनरी ग्रेड बघा 207 आणि इलेक्ट्रिशियन 79. ITI इलेक्ट्रिकल करता सुद्धा भरपूर जागा आहेत आणि ज्यांचं टेक्निकल नाहीये अशा करता हिंदी टायपिस्ट असेल, टायपिंग त्याशिवाय बघा स्टोअर कीपर किंवा ऑपरेटर कम्युनिकेशन या भरपूर प्रमाणामध्ये जागा उपलब्ध आहेत आणि आपण या पदांकरता इलिजिबल आहात का नाहीये ते सुद्धा नक्की पहा. तर बघा ड्राफ्ट्समन पदाला तुम्हाला 12वी पास आणि 2 वर्षाचा आर्किटेक्चर किंवा ड्राफ्ट्समनशिप किंवा ड्राफ्ट्समन सिव्हिल प्लस 1 वर्षाचा तुम्हाला अनुभव पाहिजे. हिंदी टायपिस्ट या पदाकरता बघा तुम्हाला 12वी पास प्लस हिंदी टायपिंग कम्प्युटरवरती ऍटलिस्ट 30 वर्ड्स पर मिनिट तुम्हाला टायपिंग स्पीड पाहिजे. स्टोअर कीपर या पदासाठी बघा 12वी पास आणि नॉलेज ऑफ वेअर हाऊसिंग रिलेटेड टू व्हेकल ऑर इंजिनिअरिंग इक्विपमेंट तुम्हाला पाहिजे. ऑपरेटर कम्युनिकेशन यासाठी बघा तुमचा ITI जो आहे तो वायरलेस ऑपरेटर और रेडिओ मेकॅनिक मध्ये पाहिजे. 10वी नंतरचा 2 वर्षाचा ITI. त्यानंतर ऑपरेटर एक्स्कवेटिंग मशिनरी OEM याच्याकरता बघा 10वी पास आणि याशिवाय तुमच्याकडे हेवी मोटर व्हेकल ड्रायव्हिंग लायसन्स पाहिजे, ज्याच्यामध्ये तुम्हाला बुलडोजर असेल, एक्स्कवेटर असेल किंवा 6 महिन्याचा ऑपरेटर पाहिजे. एक्सपिरियन्स पाहिजे बुलडोजर किंवा एक्स्कवेटर हँडल केलेला. इलेक्ट्रिशियन पदाकरता 10वी नंतर 2 वर्षाचा ITI कंप्लीट झालेला असावा ऑटो इलेक्ट्रिशियन. आणि या संदर्भामध्ये वयोमर्यादा सुद्धा दिलेली आहे. तर तुमचं वय जे आहे ते बघा किमान वय 18 ते कमाल वय 27 वर्ष खुल्या गटाकरता दिलेलं आहे. कास्ट वाईज तुम्हाला एज रिलॅक्सेशन सुद्धा इथं मिळणार आहे. आणि या संदर्भामध्ये ऍप्लिकेशन फी जी आहे ती बघा जनरल कॅन्डिडेट, EWS कॅन्डिडेट आणि एक्स सर्व्हिसमॅन यांच्याकरता बघा 50 रुपये फी आहे. OBC कॅटेगरी करता 50 रुपये फी आहे. SC कॅटेगरी करता आणि फिजिकल हँडिकॅप दिव्यांग कॅन्डिडेट करता कोणतीही फी आकारली जाणार नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे. आता कॅन्डिडेटनी जी काही फी भरायची आहे ती ऑनलाईन पद्धतीनं BRO बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन या वेबसाईट वरती दिलेलं आहे. रिक्रुटमेंट प्रोसेस जी होणार आहे ती बघा तुम्हाला रिटर्न एक्झामिनेशन होईल, त्यानंतर तुमची पेट होईल, फिजिकल इफिशियन्सी टेस्ट होईल, त्यानंतर बघा प्रायमरी मेडिकल एक्झामिनेशन होईल आणि मग तुम्हाला जॉईनिंग असेल. तर याच्यामध्ये ओनली मेल कॅन्डिडेट नीड टू अप्लाय, फिमेल कॅन्डिडेट नीड नॉट टू अप्लाय असंही त्यांनी सांगितलेलं आहे. अर्ज करण्याची पद्धत ऑफलाईन असून अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 4 जुलै 2026 आहे. अर्ज करण्याचं ठिकाण हे कमांडंट BRO स्कूल अँड सेंटर दिघी कॅम्प पुणे इथं असून www.bro.gov.in या शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावरती ही मूळ जाहिरात आपल्या स्क्रीनवरती दिसत आहे. ती मूळ जाहिरात निघालेली आहे. तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता ही नोटीस, ऍडव्हर्टाइज नंबर याशिवाय BROच्या वेबसाईट वरती हे उपलब्ध आहे. बघा लास्ट डेट ही 4 जुलै दिलेली आहे. याशिवाय एज रिलॅक्सेशन तुम्हाला अनरिझर्व्ह कॅटेगरी, OBC, SC कॅटेगरी करता 1 जून 2026 ही तारीख गृहीत धरून आपल्याला एज कॅल्क्युलेशन करायचं आहे. याशिवाय आपल्याला या संदर्भातलं फिजिकली हँडिकॅप कॅन्डिडेट करता तुमचं रिझर्वेशन कोणत्या पद्धतीनं असेल ते सुद्धा सांगितलेलं आहे. याशिवाय वेबसाईट बघा www.bro.gov.in ही असून आपल्याला या संदर्भामध्ये काही आपल्याला जे ऍप्लिकेशन फॉर्म आणि ऍडमिट कार्डचे जे महत्वाच्या सूचना आहेत त्या सुद्धा यांनी दिलेल्या आहे. तर ऍप्लिकेशन केल्यानंतर बघा ऍप्लिकेशन फॉर्म शुड बी प्रिंटेड ऑन A4 साईज 75 GSM पेपरवरती तुम्हाला प्रिंट करायचं आहे. आणि बघा याशिवाय इतर काही भरपूर या जाहिरातीमध्ये अटी शर्ती सुद्धा दिलेल्या आहेत. तर या संदर्भामध्ये आपल्याला एक्सपिरियन्स सर्टिफिकेट, त्यानंतर बाकीचं तुम्हाला जे काही फॉर्म सोबत ज्या गोष्टी लागणार आहेत त्या सुद्धा PDF फार मोठी आहे.
तर आपल्याला त्या वेबसाईटवरती गेल्यानंतर ही पीडीएफ मिळेल किंवा आपल्याला जर ही पीडीएफ हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. अगदी प्रत्येक पोस्टनुसार तुम्हाला त्या पोस्ट संदर्भामधलं जे क्वालिफिकेशन असेल, एक्सपिरियन्स असेल ते सुद्धा दिलेलं आहे. सिलेबस सुद्धा एक्झामिनेशनचं या पीडीएफ मध्ये उपलब्ध आहेत आणि पीडीएफ ही जवळपास एक 50 पानांची पीडीएफ आहे. त्यामुळे आपला बहुमूल्य वेळ मी इथं घेणार नाहीये. तर यासारख्या वेगवेगळ्या नवनवीन जाहिराती पाहण्याकरता आपला चॅनल अजूनही कोणी सबस्क्राईब केला नसेल तर आपला चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.